आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग क्रमांक 14 ते प्रयोग क्रमांक 18 यांचे अनुमान आणि निरीक्षण नोंदवणार आहोत. प्रयोग 14वा सूक्ष्मजीवांची निरीक्षणे. हेतू, साहित्य आणि कृती तुम्ही वाचून घ्या आणि त्याप्रमाणे प्रयोग केल्यानंतर आपल्याला काही आकृत्या काढायच्यात. पहिली आकृती आपली असणार आहे ती कवकांची, दुसरी आकृती आहे अमिबा, तिसरी आकृती आहे पॅरामेशियम. आता या आकृत्या काढल्यानंतर त्यांचे वर्णन आपल्याला थोडक्यात लिहायचे आहे. बघा आता पहिलं वर्णन, काही सूक्ष्मजीव जसे की पावावर येणारी बुरशी किंवा डबक्यामधील शेवाळांचे असलेले तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. त्याचबरोबर काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय देखील आहेत, उदाहरणार्थ जीवाणू आणि विषाणू. दुसरं अनुमान बघा, या एकपेशीय प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात, म्हणूनच यांना आदी केंद्रकी पेशी देखील म्हणतात. उदाहरणार्थ एकपेशीय सजीव, अमिबा आणि पॅरामेशियम. इथे आपला 14वा प्रयोग संपला. 14व्या प्रयोगामध्ये आपण सूक्ष्मजीवांबद्दल माहिती घेतली. आता 15वा प्रयोग बघा, घरगुती कचरा व्यवस्थापन. यामध्ये तुम्हाला हेतू, साहित्य आणि कृती दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला निरीक्षणं नोंदवायची आहेत. कुंडी अ मध्ये कचऱ्याचे मातीतील सूक्ष्मजीवांमुळे चांगल्या प्रतीच्या खतामध्ये रूपांतर होते आणि परिसर स्वच्छ राहतो. कुंडी ब मध्ये कचऱ्याचे विघटन होत नाही, कारण तो कचरा अजैविक आहे व तो तसाच राहतो. आता अनुमान बघा, पहिलं अनुमान, आपण नेहमी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करावा. दुसरं अनुमान, ओल्या जैविक कचऱ्यापासून खत तयार करावे. तर तिसरं अनुमान आहे, सुका किंवा कोरडा अजैविक कचरा हा आपण पुनर्वापरासाठी भंगारवाल्याकडे विकू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे अनुमान नोंदवलेले आहे आणि इथे आपला 15वा प्रयोग देखील संपलेला आहे. आता पुढे आपण जाणार आहोत नवीन प्रयोगामध्ये, की जो आधारित आहे तुमचा नवीन घटकावरती, आणि तो 16वा प्रयोग आहे पदार्थ वेगळ्या करण्याच्या पद्धती. आता यामध्ये पहिली पद्धत आपण शिकणार आहोत ऊर्ध्वपातन प्रक्रिया. यासाठी तुम्हाला हेतू, साहित्य आणि कृती याबद्दल माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून त्याप्रमाणे तुम्हाला प्रयोग करायचा आहे. आता हा प्रयोग केल्यानंतर काय निरीक्षणं नोंदवली तर बघा, पाण्याची वाफ संगनणीतून भोवतालच्या पाण्यामुळे थंड होऊन द्रवरूपात येते. शंकुपात्रात पडणारे थेंब हे अशा प्रकारे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात. ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यानंतर चंबूच्या तळाशी मीठ उरते. आता अनुमान काय बघा, साखरेचे द्रावण पाणी आणि साखर वेगळे करण्यासाठी, मिठाचे द्रावण मीठ आणि पाणी वेगळे करण्यासाठी, तर इथेनॉलचे द्रावण पाणी आणि इथेनॉल वेगळे करण्यासाठी आपण ऊर्ध्वपातन पद्धती वापरत असतो. इथे आपला हाही प्रयोग संपलेला आहे. आता याच्यामधील ब प्रयोग, विलगीकरण पद्धत. यासाठी तुम्हाला हेतू, साहित्य आणि कृती याबद्दल माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला निरीक्षण नोंदवायचे आहे. तर बघा, निरीक्षण काय मिळालं आपल्याला, नरसाळ्यात मिश्रण काही वेळ स्थिर ठेवल्यास पाणी खाली राहते आणि रॉकेल पाण्यावर तरंगते. आता यावरून आपल्याला अनुमान काय काढायचे, एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात. मिश्रणातील जो द्रव जड असेल तो खाली राहतो, तर जो द्रव हलका असतो तो तरंगतो. या गुणधर्माचा वापर करून आपण रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण वेगळे करू शकतो. आता तिसरी पद्धत आहे रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. यासाठी तुम्हाला हेतू, साहित्य आणि कृती याबद्दलची माहिती या कृती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्यावरून आपण काही निरीक्षणं नोंदवणार आहोत. मग काय आहेत ती निरीक्षणं, तर ती निरीक्षणं बघा खालीलप्रमाणे आहेत. ज्यावेळेस आपण शाईचा ठिपका गाळण कागदावरती एका ठराविक उंचीवरती लावलेला असतो आणि तो मिश्रणात बुडवल्यानंतर वरच्या बाजूला सरकत जातो. ठीक आहे. आता यावरून आपण जी काही अनुमान किंवा निरीक्षणं असतील ती लिहिणार आहोत.
तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची गुणश्रम त्यांची क्षमता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, वरील गुणधर्म हे परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे आहेत. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात. तिसऱ्याचं उत्तर आहे, औषध निर्माणशास्त्रामध्ये, कारखान्यामध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये याचा उपयोग होतो. आता 17व्या प्रयोगामध्ये आपण येतो, अपमार्जक. अपमार्जकामध्ये निरीक्षण आपण जे नोंदवलेले आहेत ती बघा, मिश्रणाचा रंग दुधाळ दिसतो. दुसरं निरीक्षण आहे, पाणी व तेल हे वेगळे असतात. अनुमान, अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात आणि मळकट कपडे किंवा शरीर धुताना त्याच्यावरील साबणाची अशीच प्रक्रिया होत असते. 18व्या प्रयोगामध्ये आपण येतोय, साबणाची निर्मिती. यामध्ये हेतू, साहित्य, कृती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला निरीक्षण नोंदवायचे आहे. बघा आता, रासायनिक क्रियेने तयार झालेला साबण आता पाण्यावरती तरंगतो. नंतर काही वेळाने तो काय होतो, घट्ट होतो. त्या घट्ट साबणामध्ये सुवासिक द्रव्य मिसळावे. अशा प्रकारे स्निग्ध व अल्कलीचा संयोग होऊन तेलामलाचे क्षार तयार होतात.